परत एकदा कोमलताईचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवत हसत खेळत सगळ्या कुटुंबांनी कार्यक्रम ऐकावा अशा प्रकारचा कोमलताईचा कार्यक्रम असतो। त्यांचे विचार असतात आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे। एक भीमकन्या की जिंच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहे आणि अशा पद्धतीनं आज आपल्या गावामध्ये त्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। पैसे नसले तर नसू द्या पण टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे कारण तुमच्या टाळ्या म्हणजे आम्हाला ताकद आहे। आणि म्हणून परत एकदा एक रमाईचं गीत विशेष करून माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि ज्या ठिकाणी रमाई ज्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी रमाईचं गाणं गायलं जातं का की माझ्या माता भगिनींनी त्या रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। कारण जगामध्ये एक अशा प्रकारचा जोडा की पत्नी अडाणी आणि नवरा बॅलिस्टर असा जोडा आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही। आपले देखील जोडे आहेत बरं का, अगदी जोड्यांना हाणण्यासारखे आमचे जोडे दररोज दारू पिऊन भांडणं कोण कोणाला मारतंय तेच कळत नाही पण जोडा असा असला पाहिजे बाबासाहेब आणि रमाई सारखा असला पाहिजे। आणि म्हणून मी कार्यक्रमामध्ये आम्ही सांगत असतो की माझ्या माता भगिनींनी रमाई बनलं पाहिजे, माझ्या माता भगिनींनी रमाई बनलं पाहिजे पण तुम्ही रमाई कधी बनाल आम्ही बाबासाहेब बनलं पाहिजे। म्हणून ज्या रमाईनं शेणाच्या गोऱ्यात आपल्या कोळसा वेचला घर प्रपंच भागवला आणि उरलेला पैसा जिनं बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला अशी ती माता रमाई। म्हणून त्या रमाईचं नांदणं कसं होतं हे गीत आपल्या समोर सादर करत आहेत। बचेंद्र नामदेव भालशंकर यांच्याकडून 100 रुपयाले धन्यवाद। प्रभू गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाले धन्यवाद। श्रेया मोबाईल शॉपी यांच्याकडून 101 रुपया। राम कांबळे यांच्याकडून 200 रुपये। मुख्तार पठाण यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत, धन्यवाद। जय भीम। म्हणून ज्या रमाईनं शेणाच्या गोऱ्यात आपल्या कोळसा वेचला घर प्रपंच भागवला आणि उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला अशी ती माता रमाई। 2 लुगड्याचं 1 लुगडं रमाईनं केलं आणि बाबासाहेबांचा संसार केला। म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईचं येणं फार महत्वाचं आहे। म्हणून माझ्या माता भगिनींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आपण परिस्थितीतनं डॉक्टर झाला नाही, वकील झाला नाही, इंजिनियर झाला नाही, कलेक्टर झाला नाही, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही डॉक्टरची आई बनू शकता, वकिलाची आई बनू शकता, कलेक्टरची आई बनू शकता। त्यासाठी आपल्या पोराला शिकवा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून रमाईचं नांदणं कसं होतं हे गीत आपल्या समोर नांदन माझ्या रमाचं नांदन हे गीत आपल्या समोर सादर करीत आहे। गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती तरीही रमाची भीमाला साथ होती। गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला साथ होती। भीमराव होते दिव्याच्या समान त्या दिव्याची रमावात होती, त्या दिव्याची रमावात होती, त्या दिव्याची रमावात होती। म्हणून नांदन माझ्या रमाचं नांदन। महिला मंडळ हे गाणं गायले माझे गुरुवर्य ज्यांनी गायनाचं मला मार्गदर्शन दिलं, माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे लाडके गायक कवी आनंददादा शिंदे यांच्या मधुर कंठामधून हे गाणं गायलेलं आहे। बघा दादांसारखं मलाच काय तर कोणाला जमणार नाही, तरी सुद्धा दादा म्हणत असतात कोमल नाही जरी जमलं प्रयत्न करायला काय हरकत आहे, बरोबर आहे ना? प्रयत्नांती फळ असते। म्हणून या ठिकाणी सुंदर असं हे गीत आपल्या समोर आई रमाईचं मी सादर करणार आहे। म्हणून नांदन 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 होत रमाचं नांदन, नांदन नांदन
संसारी सखीपूर चांदण संसारी सखीपूर चांदण भीमाच्या संसारी सखीपूर चांदण भीमाच्या संसारी सखीपूर चांदण पाणी श्रमानं शेदन रमत नांदन भीमाच्या संसारी सखीपूर चांदण भीमाच्या संसारी सखीपूर चांदण भीमाच्या संसारी सखीपूर चांदण भीमाच्या संसारी सखीपूर चांदण शब्दाकडे लक्ष असावं महिला मंडळ उगा गपचिप नाही राहावं नवकी गरिबी 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 तिथला नवी नवकी गरिबी तिथला नवी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी नवकी गरिबी तिथला नवी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी कॅमेऱ्यावाला जरा लक्ष ठेवा जावा कंबर कसून माझ्या रमाचं नांदन होता कंबर कसून पण आमच्या या ठिकाणी महिलांचं नांदन कसं आहे त्यांचं नांदन नाही कंबर कसून भांडण दारू पिरे काय करणार आहे बिचारी आपल्याला तर पिता येत नाहीये मग भांडण्याशिवाय काय आहे का म्हणून कंबर कसून भांडण असं नाही झालं पाहिजे आपलं बोला आपलं बोला आणि कारण नवरा जर सारखाच पिऊ लागला सारखा जर लाल डोळे करू लागला याच्या सारखा मग भांडण नाही व्हायचं तर काय होईल म्हणून तसं केलं नाही तसं नाही केलं पाहिजे नांदन कसं असलं पाहिजे कंबर कसून बांधण होत रमाचं नांदन
असतो. तुम्ही बघितलाय का? मी पण बघितलंय. म्हणून आई रमाई म्हणतात कोंड्या मांड्याचं रांधण होत रमाचं नांदण माझ्या संसारी कसं टिपूर चांदण माझ्या गवतारी कसं टिपूर चांदण बया बया माझ्या गवतारी कसं टिपूर चांदण होती कष्टाचं जीवन जगत होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशा भावी भगत तुक प्रकाशा भावे भगत तुक प्रकाशा भावे भगत कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशा भावी भगत तुक प्रकाशा भावे भगत तुक प्रकाशा भावे भगत नावांतरी गोंधन नावांतरी गोंधन नावांतरी गोंधन होत रमाचं नांदन मी माझ्या संसारी कसं टिपूर चांदन माझ्या संसारी कसं टिपूर चांदन माझ्या गवतारी कसं टिपूर चांदण माझ्या गवतारी कसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण